तर नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण बघणार आहे पीडीकेव्ही अकोला युनिव्हर्सिटी आणि व्हीएनएमकेव्ही परभणी युनिव्हर्सिटीच्या थर्ड सेम बॅकलॉग आणि फिफ्थ सेम रेग्युलरच्या रिझल्ट डिक्लेअरच्या डेट काय असणार आहेत ते. तर तुम्हाला माहित आहे थर्ड सेम बॅकलॉग आणि फिफ्थ सेम रेग्युलरचे पेपर्स हे 1.5 महिना झालेले आहेत. तर एमपीकेव्ही राहुरी युनिव्हर्सिटी आणि बीएसकेकेव्ही दापोली युनिव्हर्सिटीने ऑलरेडी थर्ड सेम बॅकलॉग आणि फिफ्थ सेम रेग्युलरचा रिझल्ट डिक्लेअर केलेला. तर आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे आपण बघणार आहोत पीडीकेव्ही युनिव्हर्सिटी आणि व्हीएनएमकेव्ही युनिव्हर्सिटीच्या जे काही रिझल्टच्या डेट काय असणार आहेत ते. तर पीडीकेव्ही अकोला युनिव्हर्सिटीचा थर्ड सेम बॅकलॉग आणि फिफ्थ सेम रेग्युलरचा रिझल्ट डिसेंबरच्या फर्स्ट वीक किंवा डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये डिक्लेअर केला जाईल. तर व्हीएनएमकेव्ही परभणी युनिव्हर्सिटीचा थर्ड सेमचा बॅकलॉगचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. तर त्यांचा फिफ्थ सेमिस्टरचा रिझल्ट 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान डिक्लेअर केला जाईल. तर आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे या डेट्स आपल्या दिलेल्या आहेत आपल्याला युनिव्हर्सिटीने. जर याच्या व्यतिरिक्त रिझल्ट लेट झाला तर ते युनिव्हर्सिटीच्या कामकाजामुळे लेट होईल आणि थोडा लवकर पण लागू शकतो. तर ही खूप मोठी अपडेट आहे. ज्यांचे थर्ड सेमिस्टरचे बॅकलॉग होते आणि जे आता रावी मॉड्यूलला स्टुडंट्स आहेत त्यांचे जे 6व्या सेमला बॅक होते त्यांच्यासाठी हे खूप मोठी इन्फॉर्मेशन मिळाली आहे. तर अशाच आपल्या या नवीन इन्फॉर्मेशन आणि अपडेटसाठी ॲग्रोमाइन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.